नमस्कार, मी ध्रुव परब स्वागत करते एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्तपैकी सकाळचं वातावरण बघून घ्या. तर आता सकाळचे 9 वाजले. तर आज असं आमच्याकडे ब्राह्मण भोजन. तर आतमध्ये येईल आहेत काका. तर जेवण चालू आहे. नंतर पूजा म्हणजे बोरिंग पाडला त्याचं जलपूजन करूचा. तर आपण बावड्याचा कसा करता भटजी वाढता तसाच ती पण एक विहीर आहे. तर त्याचं आज आम्ही जलपूजन करतला. तर आता चालू आहे आतमध्ये जेवण करतं. तर मी तुमका दाखवतोय. तर चला बघूया. तर वातावरण बघून घ्या, सकाळचं एकदम फ्रेश वातावरण असा. तर भारी वाटतं. आणि आतमध्ये जेवण करतात तर दाखवतोय. तर या बघा जेवण चालू आहे. आता भात करतं बघा. चूल कशी केलेली असा 2. हे बघा तांबाटे आणि चिरून देतात मिरची. हा तर तांबाटो मिरची कापतं बा. परत आणलं काय रे? हो ती बघा. तर आता पप्पा नारळ किसतं. बटाटी कापून ठेवलेली आहे. तर ते जेवण चालू आहे. तर बोरिंगचं पाय पाहतो तो बघा. थैनं असं आणलेलो आहे आणि हा जॉईंट मारलेलो आहे. फुलपत्री बघा. हे बघा हे असं जॉईंट मारलं दाखवलंय मी तुमका वाटतं. तर असं आतमधल्या पायापाक जॉईंट मारला आणि डायरेक्ट नळाने पाणी सोडला. तर मी तुमका बोरिंगकडे दाखवतोय. तर चला. तर या बघा आता सारवून ठेवलं स्वच्छ. रांगोळी पण काढलेली आहे. जल देवता प्रसन्न लिहिलेला आणि बोरिंग मारलेल्याची तारीख बघा. तर विहिरीकडे कसं भटजी वाढतं तसं बोरिंगकडे पण वाढूचं असता. ही पण एक विहीरच आपली. तर ह्या असा बांधतात कारण जर पाणी असतं बाजूचा ना तर आतमध्ये साईडीन जाता नाही म्हणून या बांधला गेलेला बघा असं चौकनी. आणि हे सारवले नाही ते पूजा करूची असते. आता तर आहे ना असं पाईप घेतलेलो आहे बघा. आणि ही वायर आणि तडेना पायपा त्या ग्रुपवर काका ढोळ त्यांना घेऊ काय होता घेतलंय. हा काकांचा घेतलं. हा त्यांची घी काढतो काय काय ग्रुपवर टाकू. हा अजिबात काळजी करू नको. पुरतं लिहून करत आता माणसाचे. तर आता पूजा करूक सुरुवात केल्यापासून पूर्ण जेवण होईपर्यंत म्हणजे जेवण होईपर्यंत दाखवतले व्हिडिओत सगळा तुमका बघूक भेटतला. तर चला डायरेक्ट पूजा करताना भेटाया. तर बाय बाय. तर आता फायनली पूजेचं काम चालू करता. तर हे बघा सामान आणून ठेवलेला. फुला ठेवलेली आहेत. थामान तामियो निरंजन तर असा आणून ठेवलेला. आंब्याचं पान बघू. तर हे बघा सारून एकदम टकाटक केलेला असा. तर पाठ खुर्ची म्हणजे काका थोडेसे म्हातारे असं तर त्यांच्यासाठी त्यांना बसायला जमत नाही त्यासाठी ही खुर्ची आणलेली आहे. तर ते वरती बसून काम करतले. थोडासा ऊन इला त्यांना थोडीशी छत्री धरू होई म्हणजे ऊन लागता. आजोबा म्हातारे
आणि पाट आणलेलो हा. तर बाकीचं सामान आणूचा, पाना पण आणल्या नाही भावंती बघा. तर फायनली सामान आणतं. तरी बघा हातात छत्री का चलतात. भाऊ छत्री आणलं ना असं गाठी मारला पाणी हो असं ओके. दुर्वातीच्या फुलांच्या भांडाकडे जवळ गंध हकडे जी काय बाजू माधवाय नमः चौथ्या पाणी घालतो गोविंदाय नमः पुढे करा टोके देवसग्रे देवानाम पार्थिवसा देवाय दगने समण समानो दिव्य देवा वसो दीर्घमायु जाती बदनान सजा कृपया राजा जय कृष्ण देवा पाणी घालते केशवाय नमः तीन पाणी केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः चौथ्या पाणी घालतो गोविंद त्रिक्रमान वामनान श्रीराम ऋषिकेशान्मा पद्मनाभान्मा दामोदरन्मा संकर्षणान्मा वासुदेवान्मा प्रद्युम्नान्मा अनिरुद्धान्मा पुरुषोत्तमान्मा अधोक्षजान्मा नारसेवान्मा अच्युतान्मा जनार्दनम पेन्मा हरेन्मा श्रीकृष्णाय नमः श्रीवरदमूर्तये नमः श्रीमन्ना महागणपतये नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः छत्री गामदेवता लिंगदेवता गामदेवता बालचंद्र गजाननामानि निर्गमे जसा संग्रामे संग्रह न जायते शुक्ला मरधरन में वर्णन चतुर्भुजम प्रसन्न वदन ध्याये सर्वनो पराजय येषां विधि वर्ग समर्ग जनार्दन विनायक गुरुमनो ब्रह्म विष्णुमय सरस्वती सर्व कार्यात सिद्धार्थम पूजितो यस्रा सर्व विघ्न खाद्य नैवेद्यम समर्पणामि प्राणान्मा अपानान्मा ज्ञानान्मा उदन नमः चांगलं चालवा पाणी भरला शिगो हा पितांबरी लावला असता थंड वाटतं पाया पाणी आवडतं पाणी मारलेलं आहे त्या सकाळ संध्याकाळ पाणी मारी ते गोनपा टाकली ना तर बाबू भिजून टाक म्हणजे टाकलेलं आहे, काढलंय होती ती गोनपटा पाणी मारलंच ना का ती गोनपटा घालायची का थंड राहत लगेच सुकत आताशी. आता सुकत पण या नुसता पाणी मारलंच काय पटकनच सुकता ना ते गोनते सुकतले पण ते हो भागला भागला आता एक झोक लागावी वस्तू पळा नको जो आधी घोंडे पूजा घालायची सारोला फळ लागता सारोला फळ लागतं ठेवते जावयांकडे कधी
वाहत ते घेऊन मलाच बसायला चल. हा?